CPP, CQA आणि CMA या तिघांमध्ये काय फरक आहे? तर हा क्वेश्चन फार्मा इंटरव्ह्यूमध्ये भरपूरदा विचारला जातो. लेट सिम्प्लिफाय इट इन 30 सेकंड. पहिला आहे CMA म्हणजेच क्रिटिकल मटेरियल ॲट्रिब्यूट. तर CMA म्हणजे काय? रॉ मटेरियल किंवा इनपुट मटेरियलचे असे काही प्रॉपर्टीज ज्याचा प्रोडक्ट क्वालिटीवर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. जसे की प्युरिटी, मॉइश्चर कंटेंट, बल्क डेन्सिटी, इम्प्युरिटी. तर हे रॉ मटेरियल स्पेसिफिक आहे. दुसरं असतं क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर म्हणजे CPP. तर CPP म्हणजे प्रोसेसमधील असे काही पॅरामीटर जर ते कंट्रोल नाही केले तर आपल्या प्रोडक्ट क्वालिटीवर डायरेक्ट इम्पॅक्ट होऊ शकतो. जसे की टेम्परेचर, प्रेशर, टाईम, मिक्सिंग स्पीड आणि रिॲक्शन मॉनिटरिंग टाईम. तर हे जनरली प्रोसेस रिलेटेड असतं. आणि तिसरं असतं CQA म्हणजे क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स, जे आपलं फायनल मटेरियल आहे त्याचे असे कॅरेक्टरिस्टिक्स जे प्री डिफाईन्ड स्पेसिफिकेशनमध्ये असणे खूप गरजेचे आहे. जसे की ॲसे, प्युरिटी, रिलेटेड सबस्टन्स, इम्प्युरिटी प्रोफाईल. तर हे जनरली फायनल प्रोडक्टच्या क्वालिटी रिलेटेड असतं. त्यासाठी आपल्याला CMA आणि CPP हे दोघं कंट्रोल करणे गरजेचं आहे. तर ऑटोमॅटिक आपला CQA म्हणजे क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स फायनल प्रोडक्ट हा परफेक्टच होणार आणि त्याची क्वालिटी ॲज पर डिफाईन स्पेसिफिकेशनच असणार. तर आताच ही रील सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. अशाच रेग्युलर अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.